रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आपल्याच महाराष्ट्र राज्याची आहे। महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे बदनापूर, आणि या बदनापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे सोमटणा। त्या सोमटणा गावामध्ये एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये राम तायडे आणि यांची 2 मुलं होते। मोठा मुलगा परमेश्वर तायडे, त्यांचा लहान मुलगा ज्ञानेश्वर तायडे। तो राम तायडेचा मोठा मुलगा होता परमेश्वर तायडे, याचं काही मागील वर्षापूर्वी मनीषा नावाच्या महिलेसोबत लग्न झालेलं होतं। आणि मनीषा जेव्हा आता लग्न करून यांच्या घरामध्ये राहण्यासाठी आलेली होती, सासरी आलेली होती, सुरुवातीचे वैवाहिक आयुष्य पतीपत्नीचे काही खूप आनंदात चाललेले होते, गुणागोविंदाने चाललेले होते। मध्येच मग सुनबाईला आपल्या सासू सासऱ्यांचं तत्त्व पटत नव्हतं, किंवा मग हे सासू सासऱ्यासोबत तिला राहायचं नव्हतं। घरामध्ये छोटे मोठे वादविवाद होत होते, आणि या वादविवादामध्ये मग सुनबाईने ठरवलं की आपल्या नवऱ्याला आपण सोबत घ्यायचं आणि विभक्त राहायचं। परमेश्वरला 2 मुलीही झालेल्या होत्या, आणि त्या मुली आता शाळेतसुद्धा जात होत्या। अशा वयाच्या त्या मुली झालेल्या होत्या। पण मागील बरेच दिवसापूर्वी जो परमेश्वर होता, घरामध्ये रोज वादविवाद होत असल्यामुळं तो आपल्या पत्नीला घेऊन जे नवी आबादी होती, त्या नव्या आबादीमध्ये एक आईचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे। त्या मंदिराजवळ यांचाच एक रिकामी जागा होती, त्या ठिकाणी तो एक शेड ठोकून त्या ठिकाणी तो राहत असायचा। राम तायडे आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन आपल्या पत्नीसोबत तो राहत असायचा। जे परमेश्वरच्या जो 2 लहान मुली होत्या, ह्या मुलीसुद्धा आपल्या आजी आजोबा आणि काकासोबतच राहत असायच्या, जिल्हा परिषद शाळेमध्ये जात असायच्या। इकडं परमेश्वर आणि त्याची पत्नी मनीषा हे दोघेच आता नव्या घरामध्ये राहत असायचे। आणि हे सर्व काही कुटुंब जे होतं, हे मध्यमवर्गीय कुटुंब होतं, रोज मजुरी करून खाणारं कुटुंब होतं। यामध्येच हे मोलमजुरी करून खात असतानाच काही दोघांनी भावंडांनी मिळून काही पैसे एकत्र केलेले होते, आणि दोघांमध्ये मग यांनी एक हार्वेस्टर मशीन विकत घेतली। आणि त्यानंतर मग हे हार्वेस्टर मशीन काही गावामध्ये इतर काही शेतांमध्ये जाऊन काही धान्य काढायचे, ज्यामध्ये यांना काही चांगला पैसासुद्धा मिळत असायचा। अशा प्रकारे आता दोघंही भावांनी हे एकत्र व्यवसाय सुरू केलेला होता। पण काही दिवसापूर्वी मग अजून जे परमेश्वर आणि ज्ञानेश्वर होतं, या दोघांमध्ये काही खटकलं, आणि त्यानंतर मग परमेश्वरनं जे हार्वेस्टर होतं आपल्या भावाला जे काही पैसे दिले, आणि अर्धा जो मालकी हक्क होता एका दुसऱ्या गावातील व्यक्तीला दिला। आणि त्यानंतर परमेश्वर आणि गावातील एक व्यक्ती, या दोघांमध्ये मग ते हार्वेस्टर मशीन सुरू होती। ज्ञानेश्वर आणि त्याचे आईवडील मग हे मोलमजुरी करून पोट भरत असायचे। अशामध्येच असं काही सुरू असतानाच 15 ऑक्टोबर 2025च्या दिवशी जे राम तायडे आहेत, यांचा एक गाई मशीनचा जो गोठा होता, त्या परमेश्वरच्या घराजवळ होता, म्हणजे नव्या आबादीत होता। आणि जेव्हा 15 ऑक्टोबरच्या सकाळी राम तायडे आपल्या गोठ्याची साफसफाई करण्यासाठी त्या गोठ्यामध्ये गेले, जवळच मुलाचंही घर होतं, आणि हे पाहतात तर त्यांचा मुलगा त्यांना आढळला नाही। याने गोठ्याची साफसफाई केली, आणि त्यानंतर मग सुनबाईला विचारलं की माझा मोठा मुलगा परमेश्वर दिसत नाही, तो कुठं गेला आहे काय, तो कुठं एखादी हार्वेस्टर मशीन तर घेऊन गेला नाही ना। अशा प्रकारे सासरा आपल्या सुनेला म्हणजेच मनीषाला विचारत होता। मनीषानं सांगितलं की तुमचा मुलगा जे आहे हे खाटू श्यामला दर्शनासाठी गेलेले आहेत राजस्थानला। तेव्हा मग आता राम तायडे होते, यांनाही वाटलं कदाचित तो गेला असेल। यांना सुरुवातीला तर नवल वाटलं की त्यानं आम्हाला याच्याबद्दल सूचना दिली नाही, पण जसं की आता सुनबाईने सांगितलं काही मित्रांसोबत तो गेला असेल, आम्हाला तो सांगू शकला नसेल। अशा प्रकारे आता वडिलांनी विचार केलेला होता, आणि परत मग आपल्या ते कामामध्ये लागले। पण संध्याकाळ झाली, दुसरा दिवस गेला, 2 दिवस झाले तरी त्याचा काही वडिलांना फोन आलेला नव्हता। जेव्हा वडील त्याला फोन लावून विचारत होते की तू खाटू श्यामला दर्शनासाठी गेलेला आहेस का, त्याला विचारावं तू कुठपर्यंत गेलेला आहेस, परत कधी येणार आहेस, मुलाची हालचाल विचारावं, मुलाची खबर घ्यावं, ह्यासाठी वडील त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत होते। पण परमेश्वरचा फोन बंद येत होता। सुरुवातीला वडिलांनाही वाटलं कदाचित मोबाईल प्रवासामध्ये बंद पडला असेल। असेच काही 2-4 दिवस निघून गेले, पण तरी देखील त्याचा काही परत फोन आला नाही, किंवा वडील लावत असताना त्याचा काही फोन लागत नव्हता, फोन सतत बंद येत होता। सासरा होता आपल्या सुनबाईला नेहमी विचारायचा की तुला काही फोन आला का, तुला काही खबर आली का, माझ्या मुलाचा तर फोन बंद येत आहे, सोबत कोणी गेलेलं आहे का। आता वडिलांना त्याची चिंता होत होती, आईवडील त्याची चिंता करत होते, पण सुनबाई जी होती मनीषा ही काहीतरी बोलून टाळून नेत असायची। मग वडिलांना चिंता वाटत होती। शेवटी मग ते पोलीस स्टेशनला गेलेत, आणि पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल केली की त्यांचा मुलगा जे आहे परमेश्वर तायडे हा बेपत्ता झालेला आहे। सुनबाई म्हणत आहे की ते खाटू श्यामच्या दर्शनाला गेलेले आहेत, पण तो
दर्शनाहून अजून काही परतही आलेला नाही, त्याचा फोनही लागत नाही आणि एवढे दिवस दर्शनाला लागत नाहीत. आजपर्यंत तो परत यायला हवा होता, पण तो काही परत येत नाही. आणि सुनबाईचं म्हणणं आहे की ते खाटू श्यामच्या दर्शनाला गेलेले आहेत. जेव्हा आता राम तायडे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली होती, त्यानंतर आता पोलिसही तपास करत होते, मोबाईल त्याचा ट्रेस करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण मोबाईल जे होता हा बंद येत होता. त्यासाठी मग आता पोलिसांनाही वाटलेलं होतं कदाचित काही घटनांमध्ये असंही घडू शकते. काही बिनडोक लोक असतात घरामध्ये, काही पती पत्नीमध्ये किंवा आईवडिलांसोबत वादविवाद झाले की ते मग कुठेतरी बाहेर लांब जाण्याचा प्रयत्न करत असतात. काही घरामध्ये वादविवाद झाले तर काही दिवस दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. पोलिसांनाही त्याच प्रकारे हा सुद्धा प्रकार वाटलेला होता. पण जसं जसं आता वेळ पुढं जात होता याचा काही शोध लागत नव्हता. पोलिसही आता विचारपूस करून खूप काही त्यांच्या पद्धतीने तपास करत होते, पण याचा कुठेही काही थांगपत्ता लागत नव्हता. असेच जवळजवळ आता 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, जवळजवळ आता महिना गेलेला होता. 12 नोव्हेंबरची सकाळ उजेडली आणि यांच्या गावापासून काही अंतरावर एक तलाव आहे, ज्या तलावामध्ये एक मृतदेह वर तरंगताना काही गावकऱ्यांना आढळलेला होता. जेव्हा हा मृतदेह पाण्यावर तरंगून आलेला आहे, एक पोतं होतं आणि त्या पोत्यामधून काही दुर्गंध सुटलेला होता. त्यासाठी ते पोतं सोडून काही लोकांनी पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याच्यामध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आले. पुरुषाचा मृतदेह होता. पोलिसांना याची सूचना देण्यात आली आणि पोलिसही घटनास्थळी आले आणि एका व्यक्तीनं येऊन मग राम तायडे यांना सांगितले की एक मृतदेह एका तलावामध्ये सापडलेला आहे. आपल्या गावापासून काही अंतरावर जे तलाव आहे तिथे एक मृतदेह सापडलेला आहे. ज्यावेळेस ही गोष्ट राम तायडेने ऐकली त्यावेळेस त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यांना एकदम अशी भीती वाटत होती की कदाचित हा माझा मुलगा तर नाही ना, अशी त्यांना भीती वाटत होती. त्यासाठी ते लगबगीने त्या तलावापर्यंत गेले आणि तिथं गेल्याच्यानंतर जो मृतदेह होता हा संपूर्णतः कुजल्या गेलेला होता. त्याच्या अंगावर जे काही कपडे होते आणि त्याच्या हातावर काही त्याच्या गोंधन होतं, त्याच्यावरून राम तायडेनं ओळखलं की हा त्यांचाच मुलगा परमेश्वर आहे. असं जेव्हा पोलिसांना ओळख पटवून सांगितलं त्यावेळेस मात्र आता पोलिसांसमोर एक प्रश्न पडलेला होता. ही तर आता एक हत्या होती, याला मारून पोत्यामध्ये भरण्यात आलेलं होतं आणि आता ही हत्या कोणी केली, आता हे पोलिसांसमोर खूप मोठा प्रश्न पडलेला होता. वडिलांचा रडून रडून आक्रोश उठलेला होता. एवढा मोठा करता मुलगा अशा प्रकारे गमावला ज्याची हत्या झालेली आहे. आईवडिलांनी तर आता खूप टाहो पडलेला होता. आईवडिलांचा आक्रोश उठलेला होता. पत्नीवरही आता दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. पत्नीसुद्धा खूप मोठमोठ्याने रडत होती. पत्नीलाही खूप आता दुःख झालेलं होतं. ह्यामध्येच मग आता पोलीस पुढं तपास करत होते. आईवडिलांना विचारपूस करत होते की याचे कोणाशी काही वादविवाद होते का, कोणाशी भांडण होते का, अशा प्रकारे आता पोलीस तपास करत होते. पण पोलिसांच्या हाती काहीही सुगावा लागत नव्हता. मग ज्या प्रकारे काही गावामध्ये खबऱ्यांना विचारलं जाते, खबऱ्यांकडून काही गुप्तरित्या काही पोलिसांना माहिती मिळत असते, छोटा मोठा काही का सुगावा लागोना, तशा प्रकारे पोलिसांच्या हाती काहीतरी सुगावा लागलेला होता. आणि तो सुगावा असा होता की जे संशय होता त्याच्या भावाकडे जात होता, पत्नीकडे जात होता. त्यानंतर मग पोलिसांनी जो परमेश्वरचा भाऊ होता ज्ञानेश्वर याला ताब्यात घेतलं. याला ताब्यात घेऊन जेव्हा पोलिसांनी सक्तीने चौकशी केली, विचारपूस केली, त्यावेळेस मग या भावानं जे काही घटना घडलेली होती ती संपूर्णरित्या सविस्तर पद्धतीने पोलिसांना सांगायला सुरुवात केली. आणि ती घटना अशी होती की जसं की हे आता परमेश्वर होता आपल्या पत्नीला घेऊन विभक्त राहत असायचा. हा नव्या आबादीत नवीन शेड मारून तिथं राहत असायचा आणि त्याची मुली ज्या असायच्या हे त्याच्या आईवडिलांकडे राहत असायच्या, जिल्हा परिषद शाळेत जात असायच्या आणि इकडं फक्त दोघेच पती पत्नी राहत असायची. ज्या प्रकारे परमेश्वरने आणि ज्ञानेश्वरने दोघांमध्ये हार्वेस्टरही घेतलेलं होतं, दोघांनी हार्वेस्टरचा व्यवसाय सुरू केलेला होता. पण ह्याच्यामध्येच जो हा त्याचा लहान भाऊ होता हा वारंवार आता भावाच्या घरी जात असायचा, वहिनीसोबत काही वेळ बसत असायचा आणि ह्यामध्येच मग वहिनी आणि धीरामध्ये जवळीकता वाढलेली होती आणि या जवळीकतेमध्ये दोघांचे अनैतिक संबंध जुळले, दोघांमध्ये शारीरिक संबंधही होत होते. आणि जेव्हा आता मग परमेश्वर हार्वेस्टर घेऊन इतर काही लोकांच्या शेतामध्ये जात असायचा, इतर काही त्याला डिझेल आणून देणं, काही कामानिमित्त तो बाहेर जात असायचा, अशा वेळी जो त्याचा लहान भाऊ होता हा आता आपल्याच भावाचा विश्वासघात करून आई समान असलेल्या वहिनीसोबत अनैतिक संबंधामध्ये पडलेला होता. वारंवार जाऊन तिच्याशी जो भेटी घेत असायचा, तिच्यासोबत तो शारीरिक संबंध स्थापित करत असायचा. आणि असा जो काही प्रकार असतो कधी ना कधी काही लोकांनासुद्धा संशय येत असतो किंवा अशा प्रकारे काही गुप्त पद्धतीने एका प्रकारे चर्चासुद्धा होत असते की या धीर आणि वहिनीमध्ये काहीतरी अनैतिक संबंध सुरू आहेत. आणि अशीच काही कुणकुण तिच्या नवऱ्याला परमेश्वरला लागलेली होती आणि याच गोष्टीचं खरं खोटं पाहण्यासाठी तो आपल्या पत्नीवर लक्ष देऊन होता, तिच्यावर पाळत ठेवून होता
आणि एके दिवशी असाच तो रात्रीच्या वेळी काही कामानिमित्त शेतामध्ये गेलेला होता आणि शेतामध्ये जेव्हा गेलेला असताना ज्ञानेश्वरही हळूच आपल्या वहिनीच्या घरी जाऊन पोचला. वहिनीसोबत तो शारीरिक संबंध स्थापित करत असताना त्याच वेळेस परमेश्वर त्याच्या घरी आला. जेव्हा घरामध्ये तो दाखल झाला त्यावेळेस मग त्याच्या डोळ्यासमोर जे काही सत्य होतं हे उघड झालं. त्यानं आपल्याच भावाला आपल्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. जेव्हा त्यानं अशा प्रकारे दोघांनाही पाहिलं त्यावेळेस तो रागाने भडकला आणि पत्नीला आणि इकडं भावालाही तो मारहाण करत होता. आणि जसं की आता ह्या संपूर्ण प्रकारे यानं पाहिल्यामुळं आता भावालाही यानं काही मारहाण केली तर इकडं पत्नीलाही मारहाण केली. भावालाही आता पुढं सांगितलं की याच्या पुढं तू माझ्या दारात पाय ठेवायचा नाही. भाऊ असून तू आता वैरी आहेस, माझा अशा प्रकारे तू विश्वासघात केलेला आहेस. पत्नीलाही त्यानं अशाच प्रकारे काही शिवीगाळी केली, माझा विश्वासघात केलेला आहेस. घरामध्ये आता पती पत्नीमध्ये दररोजचे काही असे वादविवाद होत होते. भावालाही आता त्यानं बजावून सांगितलेलं होतं की याच्या पुढं माझ्या दारात पाय ठेवायचा नाही. आणि जे काही दोघांमध्ये हार्वेस्टर होतं त्याचा हिशोब करण्यात आला. जे काही अर्धी रक्कम होत होती ती भावाला देऊन टाकली आणि याच्या पुढं मला तोंडसुद्धा दाखवायचं नाही असं मोठ्या भावानं सांगितलेलं होतं. लहान भाऊ मोठ्या भावाला तोंड दाखवू इच्छित नव्हता, पण त्याला त्याच्या वहिनीला तोंड दाखवायचं होतं. वहिनीचं तोंड त्याला पाहायचं होतं. तो वहिनीशिवाय जगू शकत नव्हता आणि वहिनीसुद्धा आपल्या दिराशिवाय राहू शकत नव्हती. दोघांमध्ये असे काही अनैतिक संबंध हे जुळलेले होते की दोघेही एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. दोघांना कितीही या नवऱ्याकडून रोकटोक होत असली तरी देखील यांच्यामध्ये चोरी चुप्या पद्धतीनं शारीरिक संबंध होत असायचे, भेटीगाठी होत असायचे, फोनवर दोघांचं बोलणं होत असायचं. जसं की आता सुरुवातीला यांना ज्या प्रकारे घर मोकळं होतं, रान मोकळं होतं, परमेश्वरनं अगोदर यांच्यावर संशय घेतलेला नव्हता, त्यांना यांना पाहिलेलं नव्हतं, त्यावेळेस हा बिनधास्तपणे आपल्या भावाच्या घरी राहायचा, तिथंच पडून राहत असायचा. वहिनीसोबत तो शारीरिक संबंध स्थापित करत असायचा. पण आता याला भावाच्या घराचे दार बंद झालेले होते. पहिल्यासारखा हा आता वहिनीला भेटू शकत नव्हता आणि तिकडं आता वहिनी ही पिसाळलेली होती. दिराला कधी भेटावं अशा प्रकारे आता दोघांमध्ये हे भाऊ आता एक भिंत बनून उभा राहिलेला होता. भाऊ आता दोघांनाही शत्रू समान वाटत होता. त्यानंतर मग आता वहिनीने सांगितलं की बघ मी तर तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि धीराने वहिनीला सांगितलं की मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आता दोघांमध्ये जे अडसर आहे ते आता माझा भाऊ आहे. वहिनीनेही सांगितले की तुझा भाऊ आहे, आता या भावाचा तो कायमचा काहीतरी बंदोबस्त कर, तरच आपण दोघं सोबत राहू शकतो, दोघं आपण भेटू शकतो आणि दोघंही पुढील जे आयुष्य आहे हे खुशाल सोबत जगू शकतो. त्यासाठी तू आता तुझ्या भावाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये काटा काढ. अशा प्रकारे आता या दोघांनी ही योजना आखली आणि योजना आखल्याप्रमाणेच मग आता ते दोघेही आता संधीची वाट पाहत होते. आणि अशाच प्रकारे मग 14 ऑक्टोबर 2025च्या संध्याकाळी दीर होता ज्ञानेश्वर यानं आपल्या वहिनीला काही झोपेच्या गोळ्या आणून दिलेल्या होत्या आणि जो परमेश्वर होता संध्याकाळी घरी आला. घरी फक्त दोघं नवरा बायकोच राहत असायचे आणि संध्याकाळचं परमेश्वरनं जेवण केलं. जेवणामध्ये पत्नीनं त्याला काही झोपेच्या गोळ्या घालून दिल्या आणि त्यानंतर मग परमेश्वर आपल्या अंथरुणावर जाऊन असा काही पडला की तो बेशुद्ध अवस्थेत जाऊन पोचला. आणि हीच संधी मग आता वहिनीने पाहिली. वहिनीने आपल्या दिराला फोन केला की आता तुझा भाऊ खूप गाढ झोपलेला आहे आणि हीच संधी आहे, आता तू ताबडतोब ये. आणि आता जवळपासही कोणी नाही. घर हे एकांतामध्ये घर असल्यामुळं जवळपास शेजारी पाजारी कोणीही नव्हते, दूरदूर घरं होते. आणि हेच आता मग या भावाने संधी पाहिली. रात्रीचे 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास जो ज्ञानेश्वर होता हा हळूच आपल्या वहिनीच्या घरात जाऊन शिरला. वहिनीने घराचं दार मोकळं ठेवलेलं होतं आणि जेव्हा मग आता भाऊ गाढ झोपलेला दिसला त्यावेळेस वहिनीनेही एक कुऱ्हाड आपल्या दिराच्या हातात दिली आणि सांगितलं की बघ आता हीच संधी आहे, तू आता तुझ्या भावाला याच ठिकाणी संपव. त्यानंतर भावाने जरासुद्धा मागचा पुढचा विचार केला नाही की हा माझा मोठा भाऊ आहे, आम्ही दोघांनी एकाच आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि वहिनी तर बाहेर घरून आलेली आहे, तिच्या तर मनामध्ये माझ्या भावाविषयी दया नसेल, पण मी माझ्या भावाविषयी अशा प्रकारे कसा निर्दयी होऊ आणि मी माझ्या सख्या भावाची हत्या कशी करू हे त्याला जरासुद्धा विचार आला नाही. त्याचे हात जरासुद्धा थरथरले नाही आणि त्याने फक्त त्याला एवढं दिसत होतं की त्याच्या वहिनीमध्ये आणि त्याच्यामध्ये त्याचा भाऊ अडचण निर्माण करत आहे. ह्यासाठी आता भावाला संपवणंच त्याला खूप महत्त्वाचं वाटत होतं. त्यानंतर त्याने लगेच मग झोपलेल्या ठिकाणीच भावाच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केला. जसं आता गळा कापल्यानंतर तो ओरडूही शकला नाही आणि त्यानंतर मग यानं पाठोपाठ त्याच्यावर काही कुऱ्हाडीचे घाव घातले आणि त्यानंतर त्याच्या भावाला जागीच संपवलं. आता यांनी दोघांनी मिळून दीर आणि वहिनीने हत्या तर केलेली होती, पण आता त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे आता दोघांना प्रश्न पडलेला होता. त्यानंतर दोघांनी त्याची खांडोळी केली आणि त्यानंतर ते मृतदेह घेऊन एका पोत्यात भरला आणि ही दीर आणि वहिनी ते दोघेही
जो मृतदेह होता बाईकवर घेतला, दुचाकीवर घेतला आणि दोघेही मग ते दूर गावापासून काही अंतरावर तलाव होता त्या तलावापर्यंत गेले. तिथं गेल्याच्यानंतर दोघांनीही थंड डोक्यानं ते मृतदेह पाण्यामध्ये लपवला, गाळामध्ये आतमध्ये घुसवला आणि त्यानंतर वरून काही दगड ठेवले आणि जेणेकरून हा मृतदेह वर येऊ नये. आणि त्यानंतर हे दोघेही परत घरी निघून आले. आणि त्यानंतर मग या महिलेनं असा बनाव केलेला होता की तिचा नवरा खाटू श्यामला दर्शनासाठी गेला आणि तो तिकडंच बेपत्ता झाला आहे. अशा प्रकारे यांनी ही योजना आखलेली होती. पण म्हणतात ना की गुन्हा किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो लपत नाही. शेवटी त्याचे कर्म त्याच्यासमोर येत असतात. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्याचा हे गुन्हा सर्वांसमोर उघड होतो. त्याच प्रकारे हा मृतदेह जो होता जवळजवळ 1 महिना पाण्यामध्ये आतमध्ये लपून राहिला. पण शेवटी हा मृतदेह काही दिवसांनी पाण्याच्या वर तरंगून आला आणि पोत्यामध्ये असं भरलेलं असल्यामुळं काही लोकांना याची दुर्गंध सुटलेली होती. त्या लोकांनी जेव्हा जवळ जाऊन पाहिलं तर आतमध्ये पुरुषाचे मानवदेहाचे ते तुकडे होते. तेव्हा मग आता पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा या दोघांचेही जे काही दीर आणि वहिनीचे गुप्त नाते होते, अनैतिक संबंधामध्ये पडलेले होते, हे उघड झाले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी यांना अटक केलेली आहे, यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. दोघेही आता तुरुंगाची हवा खात आहेत. तर यांची जी मुलं आहेत हे आता आजी आजोबाजवळ आहेत. तर मंडळी, या अनैतिक संबंधामध्ये महिलेनं आपल्या नवऱ्याला संपवलं तर ही स्वतः आता तुरुंगात जाऊन बसलेली आहे. तर असे काही लोक वासण्यामध्ये पडून आंधळे होत असतात. हा विशेष म्हणजे पुरुष असे काही आंधळे होत असतात की त्यांना महिला सर्वोपरी वाटायला लागते. महिला जसं सांगेल मग ते पुरुष तसंच करायला लागतो. एवढे काही त्या महिलेवर हे मोहित झालेले असतात आणि ह्यामध्येच असे काही गुन्हा करून बसतात. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे की कसे अनैतिक संबंधामध्ये हे दोन कुटुंब उघड्यावर पडलेले आहेत. अख्खं घर हे उद्ध्वस्त झालेलं आहे. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.